जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण 10 मिनिटांमध्ये राज्यशास्त्राचे 50 प्रश्न बघणार आहोत. फक्त 10 मिनिटांमध्ये. तुमच्याकडे जर 10 मिनिटं असेल तर हा नक्की बघा व्हिडिओ. 50 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर ग. मावळकर हे लोकसभेचे पहिले सभापती आहे. 51 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणीबाणीच्या काळात संसद कायदा करून लोकसभा कार्यकाळ एका वेळी जास्तीत जास्त किती वर्षासाठी वाढवू शकते? तर 1 वर्षासाठी वाढवू शकते. 52 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त टिंबटिंब एवढा असावा, 6 महिने एवढा असावा. 53 नंबरचा प्रश्न. खर्च व उत्पन्नाबद्दल असलेले विधेयकाला कोणते विधेयक म्हणतात? तर अर्थ विधेयक म्हणतात बघा. 54 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर कायदेमंडळाला घटनादुरुस्तीचे अधिकार आहे बघा. 55 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्ती केली जाते? तर कलम 368 नुसार घटनादुरुस्ती केली जाते बघा. फक्त 1 मिनिटामध्ये आपले भरपूर प्रश्न झाले. 56 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. घटनेच्या कितव्या कलमानुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी पुकारू शकतात? तर कलम 360. 57 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर राष्ट्रपती. 58 नंबरचा प्रश्न. राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यास वयाची अट किती वर्ष आहे? तर 35 वर्ष पूर्ण असावी. 59 नंबरचा प्रश्न. भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख असतो. 60 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. टिंबटिंब हा संसदेचा अविभाज्य घटक असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सभासद नसतो. राष्ट्रपती. 61 नंबरचा प्रश्न. संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपतीला आहे बघा. 62 नंबरचा प्रश्न. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य तसेच घटक राज्याच्या विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाला निवडून देतात? राष्ट्रपतीला निवडून देतात बघा. 63 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे. टिंबटिंब हे भारताच्या तिन्ही सेनादलाचे सरसेनापती असतात. राष्ट्रपती. 64 नंबरचा प्रश्न. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 65 नंबरचा प्रश्न. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 66 नंबरचा प्रश्न IMP आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? तर उपराष्ट्रपतीला. 67 नंबरचा प्रश्न आहे. घटनाभंग केल्याच्या कारणावरून राष्ट्रपती विरुद्ध महाअभियोग कोणत्या कलमाद्वारे चालविला जातो? तर कलम 61. 68 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजाचे टिंबटिंब सदस्य नेमू शकतात? तर एकूण 2 सदस्य नेमू शकतात. 69 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती. तुम्हाला माहिती असेल की उपराष्ट्रपतीने मागे काही दिवसा अगोदर आपला राजीनामा दिलेला आहे. 70 नंबरचा प्रश्न. एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? तर D नंबरचं योग्य ठरेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. 71 नंबरचा प्रश्न. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 72 नंबरचा प्रश्न IMP आहे. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेले संसदीय शासन पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? पंतप्रधान. 73 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे? बघा. मंत्रिमंडळ जे सल्ला देतात ते राष्ट्रपतीला बंधनकारक ठरविण्यात आलेलं आहे. हे कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये आहे? तर 42व्या. 74 नंबरचा प्रश्न.
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण भूषविले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी. भारताचे पहिले उपपंतप्रधान होते बघा ते. 75 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाहीये? तर उपपंतप्रधान या पदाची तरतूद नाहीये. 76 नंबरचा प्रश्न, मुदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात? राष्ट्रपतीला. अशी वेळ तर कधी आली नाही राजीनामा द्यायची. 77 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण? पंतप्रधान. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा आहे बघा. 78 नंबरचा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? पंतप्रधान. 79 नंबरचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? लोकसभा. 80 नंबरचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो? अर्थमंत्री. 81 नंबरचा प्रश्न IMP आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? हेगमध्ये आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. 82 नंबरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर 65. 83 नंबरचा प्रश्न, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले? तर 26 जानेवारी 1950. 84 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे? कलम 124. 85 नंबरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे? राष्ट्रपतीला आहे. 86 नंबरचा प्रश्न, भारतातील किती राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे? 7. 87 नंबरचा प्रश्न, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? बघा, अर्थविधेयक तर विधानसभामध्ये राज्याचे प्रथम अर्थविधेयक मांडले जाते विधानसभामध्ये. 88 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? एकूण 5 वर्षाचा असतो विधानसभेचा कार्यकाळ. 89 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधानसभा असते? तर कलम 170. 90 नंबरचा प्रश्न, विधानसभा बरखास्त करणे हा टिंबटिंब यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे बघा. कुणाचा? तर राज्यपाल यांचा. 91 नंबरचा प्रश्न, राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते? विधानसभा हे राज्याचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे बघा. 92 नंबरचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यासाठी विधानसभेची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 170 नुसार. 93 नंबरचा प्रश्न, विधानसभेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. 94 नंबरचा प्रश्न, विधानसभा सदस्यत्वासाठी पात्र वयोमान किती? तर 25 वर्ष पाहिजे. 95 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर क नंबरचं योग्य ठरेल. 96 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, विधानसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास आहे? सभापतीला आहे बघा. 97 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्याची संख्या किती आहे? 78 आहे बघा. महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्याची संख्या एकूण 78 आहे. 98 नंबरचा प्रश्न, विधान परिषदेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर 6 वर्ष. 99 नंबरचा प्रश्न, विधान परिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो? सभापतीला. आणि सर्वात शेवटचा प्रश्न 100 नंबरचा, विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्य शिक्षक
मतदारसंघातून निवडून दिले जातात तर ब नंबरचं योग्य ठरेल. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.